नमस्कार मंडळी, मी सुधीर गावडे गावडे गाजली चॅनलमध्ये तुम्ही खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आम्ही आज संध्याकाळी जसं वॉकिंगला आलो आहे आणि आता घरी चाललो आहे. तर मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत. त्या रेसिपीचं सुरेखा नाव काय आहे? ओल्या काजूची भाजी. हां, तर मित्रांनो, तुमच्यासाठी आम्ही भर पावसाळ्यामध्ये ओल्या काजूची भाजी बनवणार आहोत. आणि ते काजू कुठून आणलेस तू? काजू आणले आता काजू इथे भेटतात का? आपण काजू गावावरून आणले. मित्रांनो, बघूया भाजीची तयारी केली आहे तिने. जाऊन घरी भाजी बनवूया. तर मित्रांनो बघा, आज आपण ओल्या काजूची भाजी करणार आहोत. तर आता सीझन तर नाही आहे ओल्या काजूचा. तर आम्ही मे महिन्यात गावाला गेलेलो त्यावेळी काजू आणलेले. तर ते काजू आम्ही भिजत घालणार आणि त्याची ओल्या काजूची भाजी करणार आहोत. तर सुरेखा, पुढची प्रोसेस काय असणार आहे सांग जरा. ओल्या काजूची म्हणजे हे सुकलेले काजू आहेत. अच्छा. मी काजू आपण बोंडूचा काजू असतो नाही काय, सुकलेला तो काजू आहे हा. तर ते काजू आता आपण भिजत घालणार. अच्छा. चार दिवस तरी भिजले पाहिजे. कारण टरफल हे जाड असतं ना, कडक असतं. ते तसं लवकर भिजत नाही 1-2 दिवसात. ते 4 दिवस भिजले ना की मऊ होणार टरफल त्याचं. आणि मग आपण त्याचे ओले काजू जसे चिरतो तसं ते चिरायचे. तर मित्रांनो बघा, अशी प्रोसेस असणार आहे. तर चला आता पुढची प्रोसेस आपण बघूया काय आहे ती. तर हे बघा, आपण 4 दिवस काजू भिजत घातले होते ना, त्याचं 2 वेळा मी पाणी बदली केलं. आणि असे चांगले आहे बघा, टम्म फुगले आहेत बघा कसे. एवढे चांगले फुगले आहेत बघा, ओल्या काजू सारखेच मोठे असे फुगले आहेत, मऊ झाले आहेत. ते टरफल असं दाबलं जातं. आता ते आपण चिरायचे. ओल्या काजू जसे 2 भाग करून चिरतो ना तसे चिरायचे आणि त्याचे गर काढायचे आणि मग भाजी बनवायची त्याची. मित्रांनो बघा, आता आपल्या ऐन पावसाळ्यात आपल्याला ओल्या काजूची भाजी मिळणार आहे. जी हॉटेलमध्ये आपण 1200 आणि 1500 रुपये किलोने खातो, ही भाजी आपल्याला आज पावसाळ्यामध्ये करून खायला मिळणार आहे. चला आता आपण पुढची प्रोसेस बघूया. दुसरं का, काजूची भाजी करण्यासाठी पुढची प्रोसेस काय आहे सांग बघू. काजूतलं मी पाणी सगळं ओतून घेतलं. अच्छा. आणि आता हे काजू आपल्याला चिरायचे आहे. अच्छा. विळी घेतली आहे, तेल घेतलंय. अच्छा. हाताला लावायला. बरोबर. कारण हाताला नाही लावलं तर परत ते हात काळे होतात. अच्छा. म्हणून हाताला थोडंसं तेल लावायचं किंवा ग्लोव्ज घाला तुम्ही. ग्लोव्ज घातला तरी चालेल. आणि असे आता एक एक काजू चिरायचे. अच्छा. केळीवर हळू चिरायचे. हे बघा मित्रांनो, असे हळू चिरायचे काजू. हे बघा केवढे भरलेले काजू आहेत बघा. काजूचे घर आहेत, घरात मध्ये छान आहे. ते जरा चिरते बी जरा सांभाळून, बोट सांभाळून जरा. चीक असतो त्याला, सटकते ना. हे बघा सगळे भरलेले आहेत. अच्छा. सगळे असे चिरून घ्यायचे. तर बघा मित्रांनो, एवढे काजू आहेत, हे आता अशी चिरून घेणार आहे सगळे. आणि मग त्याचे गर काढून घेणार आहे. गर कसे काढणार असते पण दाखव. आता काय, ही सुरी घ्यायची, बारीक टोकवाली घ्यायची सुरी. आणि असं घातलं की बघा गर निघतात ते बघा. अच्छा. अशी गर काढायची. तर बघा मित्रांनो, 4 दिवस भिजवल्यानंतर अशी कृती करायची असते. 4 दिवस चांगले भिजले पाहिजे त्यासाठी. असे गर काढून घ्यायचे. गर निघतात, पटकन निघतात. गर काढायला वेळ नाही लागत. तर मित्रांनो बघा, पावसाळ्यात आपल्याला एकदम मस्त काजूची भाजी खायला मिळणार आहे. पण थोडा त्रास आहे त्याला. कष्टाचं काम आहे. कष्टाचं काम आहे. जसं जाऊन हॉटेलमध्ये आपल्याला गावाला आपण काजू मध्ये जाऊन निवडून आणतो काजू, तसे जे कष्ट आहेत तसे आता सोलून करण्याचे पण कष्ट आहेत. चीक बघा, अजूनही त्याला भरपूर चीक आहे. आपण आता हे सगळे असे चिरून घेऊ. तर मित्रांनो, सगळे हे आता एवढे काजू आहेत, हे आपण आता सगळे चिरून घेतो आणि नंतर गर काढून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो नाही का. चला बघा मित्रांनो, एवढे काजू चिरले आहेत बघा. आणि आता त्याचे बघा गर काढते सुरेखा. निघतात का व्यवस्थित? घर छान निघतात, भिजले आहेत चांगले ना, त्यामुळे घर चांगले निघतात. पटपट तसे घर, फक्त चीक जास्त असल्यामुळे तो हाताला लागतो. तर मित्रांनो बघा, खूप हे मेहनतीचं काम आहे. आपण म्हणतो पण काजूची भाजी म्हटल्यावरती जशी महाग आहे तशी त्याला मेहनत पण आहे. तर चला आता हे सगळे काढून घेऊया. मग हे बघा, आता आपण हे काजू सोलून घेतले होते ना, ते आता आपण गरम पाण्यात टाकणार होतं. त्याचा चीक निघाला पाहिजे ना, आणि ही सालं पण निघायला पाहिजे. तरी आम्ही थोडे काजू सोलले, त्यावेळी सालं काढली होती आणि पुसून घेतले. तरी पण त्याला चीक आहे अजून, डिंक. आता गरम पाण्यात टाकायचं, मग तो सगळा निघून जाणार. गरम पाण्यात किती वेळ टाकणार आहे स्वादानं? गरम पाण्यात 15-20 मिनिटं गरम पाण्यात ठेवायचं. अच्छा. तर चला आता ते गरम पाण्यात टाकूया आपण. हे आता गरम पाणी करून घेतलं आहे, तर मी सगळे आता त्या गरम पाण्यात टाकते.
हे बघा चांगलं गरम पाणी करून घ्यायचं आणि त्यात 15-20 मिनटं आता ठेवले की त्याची सालं निघणार. जरा पाणी पण थंड होईल आणि सालं निघणार. तर झाकण ठेवते याच्यावरती. अच्छा ठीक आहे चालेल. चला आपण बघूया आता. हे बघा चांगले भिजलेले आहेत. पाणी पण थोडं कोमट झालं आहे. आता आपण हे सोलून घेऊ. यांच्यावरती सालं आहेत. हे बघा ही सालं सगळी काढून घ्यायची आणि अशी सोलून घ्यायची. लगेच सालं निघतात. ही सालं लगेच निघतात आणि त्याचा चिक पण कमी होतो. चिक म्हणजे डिंक. हे अशी सोलून घ्यायचे. सालं असतात ना, काजूवर किती आवरण असतात, किती सालं असतात म्हटलं. काजूवरती आवरण आहे ना, मग 1 2 दोन आवरण असतात. आणि ते डिंक किती त्याला बघा सगळ्या की बोटं सगळी काळी होतात. ही सगळी बोटं काल सोडल्या पण त्याने. हे बघा आमची बोट दोघांची पण काळी झालेली आहे. सोडलं त्यामुळे हे बघा चीक असतो त्यामुळे. काजूची भाजी आपण म्हणतो, पण हे बघा ही बोट आमची ना बोटं सगळी काळी होतात. ते चिकाने काळी होतात. हे असे आता सोलून घ्यायचे सगळे. हे सगळं काढून घ्यायचे. तर मित्रांनो तू आता ही सगळी सोलून घेते. असे पांढरे शुभ्र हे बघा असे पांढरे शुभ्र भाजीत टाका. हे आता भाजीत टाकणार डायरेक्ट. हे सगळे सोलून आता आहे तू. आता आपण वाटण तयार करूया काजूच्या भाजीसाठी. हे कांदा मी उभा चिरून घेतला आहे. हे 3 कांदे आहेत. आता भाजून घेऊ वाटण. थोडंसं तेल टाकते त्याच्यामध्ये कांदा भाजायला. कांदा थोडा लाल झाला, थोडंसं लालसर भाजायचा. जास्त पण नाही भाजायचा कारण नंतर ती ग्रेव्ही परतवायची तेलामध्ये. त्यामुळे थोडासा कांदा परतवून घ्यायचा. मित्रांनो कांद्याची ग्रेव्ही असणार ना, त्याची ग्रेव्ही. खोबरं नाही घालणार आहे. खोबरं नाही घालणार आहे. म्हणजे नॉर्मली जरा हॉटेलमध्ये कशी ग्रेव्ही बनवतात त्या टाईपमध्ये असणार आहे. त्याच्यात टाकणार आहे थोडंसं 4-5 तुकडे आल्याचे बघा. कोथिंबीरचं आलं आणि थोडंसं लसूण. 10-12 पाकळ्या लसूण छोटे आहेत. कांदा लवकर भाजण्यासाठी जरासं मीठ टाकणार आहे, म्हणजे कांदा लवकर भाजतो. लाल झाला चांगला कांदा. मी लोखंडाच्या तव्यावर भाजते आहे. आपण लोखंड चांगलं असतं म्हणजे लोखंडाच्या भांड्यात केलेलं शरीरासाठी. आता ॲल्युमिनियम वापरायचं नाही सांगतात ना, आज लोखंडाच्या तव्यात भाजते मी. आता मध्ये मध्ये आपण भाजतच असतो लोखंडाच्या तव्यावरती वाटण. पण आज दाखवतो पूर्ण भाजून घेते. त्याच्यात टोमॅटो टाकतो आता. तेव्हा थोडा लाल झाला आहे. आता त्यात टोमॅटो टाकणार आहे. एक टोमॅटो टाकते. टोमॅटो टाकतात. टोमॅटो महाग झाले आहेत, तुला परवडतात का? नाही ना, 150 रुपये किलो झाले आहेत. आता जास्त टाकत नाही आहे. आता एक टाकला, मोठा एक घेतला होता. या ग्रेव्हीसाठी आणले, नाही तर आणतच नाही सध्या महाग झाल्यामुळे. बघा टोमॅटो खूप महाग झाले आहेत. आता ही तुम्हाला रेसिपी दाखवायची आम्हाला. सगळ्यांनीच कमी खा टोमॅटो. आम्ही टोमॅटो घेऊन आलोय. 150 रुपये किलो आहेत. 150-200 पण आहेत काही ठिकाणी. म्हणजे घेणार तुझे आहेत. 100 दीडशेच्या पुढेच आहेत. 150च्या पुढेच आहेत. 150 पासून आहेत. 150च्या आत नाही आहेत टोमॅटो. ठीक आहे सर, तू घे आता भाजून. तेल टाकते बघा. तेल जरा जास्त टाकायचं. ग्रेव्ही परतवायची आहे. तेल जरा 4-5 चमचे तेल टाकायचं. त्यात टाकणार आहे. तेल तापलं आहे. मोहरी टाकणार आहे. राई आणि जिरं
पाणी टाकायला आता टाकणार आहे त्यात हिंग. आता कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता उडतो त्यामुळे कढीपत्ता टाकते बघा. बारीक करून टाकला. पास्ता पण कढीपत्त्याची टाकली आहे. आता आपण मसाला केला ना मगाशी तो टाकू वाटण. ते जरा तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल हे टाकतो. चांगलं तेलात जरा परत तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. वाटण करते मी. पाणी नव्हतं, थोडंसं पाणी टाकलेलं कारण मिक्सर फिरायला पाहिजे ना भांडं म्हणून मिक्सरचं. सॉरी थोडं पाणी टाकलेलं. आता हे चांगलं शिजवू द्यायचं जरा ग्रेव्ही. गॅस मोठा केला तर ते उडते भाजी अशी म्हणजे हातावर उडते. मित्रांनो आपण ज्या सगळ्या रेसिपी दाखवतोय त्या आपल्या गावडे गजाली स्टाईलने आहेत. आपल्या घरगुती पद्धतीचेच आहेत. आपण नेहमी जे खातो नेहमीच्या भाज्या वगैरे तेच दाखवतो. मालवणी पद्धती. मालवणी पद्धतीचेच. मध्ये एका ताईंची कमेंट आलेली तर त्या ताईने मी सांगू इच्छितो की आपल्या ज्या रेसिपी आहेत त्या सगळ्या आमच्या घरगुती स्टाईलने आहेत. त्यामुळे त्या आमच्या सारख्या रेसिपी तुम्ही करून बघा आणि खा, नाही का? हो. आता हे जरा पाणी आटू दे. पाणी असं नाही आहे पण ही ग्रेव्ही जरा शिजू दे. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आहे ती. तर ती थोडीशी शिजली तर त्याला तेल सुटतं आहे बघा साईडने असं. तर त्यात आपण नंतर मसाले टाकू. बघा आता हा मसाला चांगला परतला बघा. परतला आहे. ग्रेव्ही तयार झाली. हा आता त्याचा कच्चा कांद्याचा कच्चा वगैरे वास येणार नाही. कच्चा नाही तर वास येतो ना राहिला तो. आणि बघा ग्रेव्ही ही तयार झाली आहे. आता आपण यात मसाले टाकू. ही थोडीशी हळद टाकते. हा लाल तिखट कलरचा मसाला आहे. हा कलरचा आहे. हे धना पावडर. कलरचा म्हणजे काश्मीरी बेडगी मिरची. काश्मीरी म्हणजे बेडगी मिरचीच आहे. बेडगी मिरची पावडर आहे. आता हा गरमचा मसाला आहे. आता आपण याच्यात त्यावेळी गरम मसाले कुठले भाजले नाही आहेत ना वाटणामध्ये कारण ते याच्यामध्ये येतात. मिक्सरला नाही लावले मी भाजून. तर ही गरम मसाल्याची पावडर टाकणार आहे 2 चमचे बघा. आणि हा आहे किचन किंगचा मसाला. तो 2 चमचे टाकतो किचन किंग मसाला. त्याने छान असं छान चव येते ग्रेव्हीला. काय सुगंध येतोय. किचन किंगच्या मसाल्याचा वास छान येतो आणि ग्रेव्ही पण छान झाली बघा. आता आपण त्यात गरम पाणी टाकायचं आहे. ग्रेव्ही छान शिजली आहे. तेल पण सुटलं त्याला. असं ग्रेव्हीला तेल सुटलं पाहिजे ना. हे तेल सुटलं आहे बघा. सगळं वरती तेल दिसतं म्हणजे ग्रेव्ही तयार झाली. आता आपण त्यात गरम पाणी टाकू. ते आपण मिक्सरचं भांडं मग अशी वाटण लागलेलं आहे ना मिक्सर भांड्याला सगळं मिक्सरच्या. ते वाटण गरम पाणी टाकून ते धुवून घेतलं आहे भांडं. तेच पाणी टाकू आता याच्यामध्ये. ग्रेव्ही आता शिजली आहे. सगळे मसाले टाकून झाले आहेत. तर आता आपण त्यात काजू टाकू. पूर्ण ग्रेव्ही तयार झाली आहे मग आता हे आपण काजू जे घेतले ना सोलून वगैरे ते काजू सगळे टाकू त्याच्यामध्ये. अजून थोडंसं गरम पाणी टाकते मी त्याच्यामध्ये. शिजायचं आहे ना अजून. शिजली पाहिजे.
आता त्यात टाकणार आहे मीठ. मीठ राहिलं ना टाकायचं. काजू मसाला झाला बघा. हे तयार झालेली आहे. आता थोडं जरा शिजू दे, कारण काजू थोडं शिजले पाहिजे ना भाजीमध्ये. 5-10 मिनिटं ना. हां 5 मिनिटं शिजू दे. तर बघा मित्रांनो, आता ही आपली काजूची भाजी तयार झालेली आहे. नंतर तुम्हाला डिशमध्ये घेऊन दाखवतो. नाही शिजते वेळीच दाखवतो. थोडं शिजू दे 5 मिनिटं. कारण अशी उघडी अशी शिजवली ना तर ती उडते, असे पटपट पटपट उडते भाजी बघा. थेंब उडतात मसाल्याचे. त्यामुळे ते झाकण ठेवून शिजवणार आता. हे बघा भाजी आता कशी तयार झालेली आहे ती. हे बघा कलर बघा कसा छान आला आहे. ही आता पूर्ण शिजली आहे, तयार झालेली आहे भाजी. आता आपण ना त्यात कोथिंबीर टाकू. पूर्ण आता तयार झाली आहे भाजी. आता मी गॅस बंद करते. उडते कशी भाजी, ते थेंब उडतात, चटके लागतात हाताला. बंद करते गॅस. हे बघा ही अशी आपली काजूची भाजी तयार झालेली आहे. छान बघा, ग्रेव्ही पण छान झाली आहे आणि बघा एकदम भाजी छान मस्त झाली आहे. तर ही भाजी आता तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, घावणे, परत चपाती, नान, रोटी कशावर पण खाऊ शकता. अशी भाजी आपण तयार केलेली आहे काजूची, ओल्या काजूची भाजी. तर मित्रांनो बघा, ही एकदम मस्तपैकी ओल्या काजूची भाजी झालेली आहे. तर मित्रांनो ही आमच्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती. आणि जर ही भाजी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.